शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला माझ्या राजार त्याच्यापेक्षा डबल दम लागतो आणि माहिती सांगताना तुम्ही आवाज मोबाईल असेल सगळं सायलेंट करा. आपण इथं आलेलो आहे तुमच्या शाळेनं. इथं का तुम्हाला आणलंय कारण आपला इतिहास आपल्याला समजला पाहिजे, स्वराज्याचा इतिहास आपल्याला मिळाला पाहिजे. त्यामुळे त्या शाळेचा खटाटोप आहे की तुम्ही शिक्षण घेत असताना सगळ्या बाबतीतलं किंवा तुम्ही कुठल्या ह्याच्यात राहताय, कुठल्या राजधानीत राहताय, कुठल्या महाराष्ट्रात राहताय, कुठला भारत देश आहे, ह्या सगळ्यात हे आपलं का आहे, महाराष्ट्र धारातीर्थी भूमी का आहे, यासाठी आपण हा राजधानीत आपला जन्म झालाय. हे आपल्या भाग्याचं आहे की शिवाजी महाराजांनंतर 42 वर्ष हा शाहू महाराजांनी ही राजधानी लढवली आहे. 42 वर्ष जवळजवळ इथून शाहू महाराजांचा इतिहास सगळा पुसला गेलेला आहे. शाहू महाराजांनी इथून सांगायचं की दिल्लीला बादशाह कोण बसतो, म्हणून ती मन रूढीत झाली की दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. त्यामुळं तुम्ही इथं आलेला आहे ती शांत चित्ताने ऐकून घ्या आणि आपला इतिहास तुम्ही नंतर परत त्याच्यावर माहिती घ्या किंवा सातारची माहिती घ्या. म्हणजे रिव्हिजन करा की आपण हक्कानं सांगितलं पाहिजे की मी सातारचा, मी सातारकर. आणि ह्यो आपला अभिमान कायम. जानेवारी 2 महिने राहिले शिवाजी महाराजांचे प्रत्येक पाऊल या गडावर पडलेले. आपण एवढं हे आहे की शिवाजी महाराज असं कुठल्याही गडावर जर विश्राम, रायगड नॉर्मल सोडा पण 24 वर्ष राजगड आणि पट्टा किल्ला एक विश्रामगड म्हणून आहे. थोड्याशा अवधीनंतर फक्त जर लाभला असेल तर हे अजिंक्य ताऱ्याचं भाग्य आहे की इथं महाराज 2 महिने राहिले. ते काही कारणास्तव आजारी इथं पडले, हवा पालटीला इथं राहिले, पण 2 महिने इथं सहवास. माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार शोधू कुठर धावू कसर. त्या काळात महाराज आले हे कसं कळणार तुम्हाला की त्या काळात जे घेरे सरनाईक असतो त्या चौकीतला त्याला कळतं की महाराज आले. तिथून ते हाक देतात की पुढच्या याला कळतं, पुढच्याला हाक देतात त्याचं कळतं. मग ज्या वेळेस नगरखान्यापाशी येऊन तो सांगतो की महाराजांची स्वारी येते तेव्हा ती नौबत वाजते. जिजाबाईंना तिथंच देवघरातच कळायचं की शिवबा आले. कसं कळायचं विचार करा की आता शिवबा आले तर मी कुठं जायचे, मी कुठल्या पशी थांबायचे, मी कुठं असणार हे शिवबाला कळलं पाहिजे. लगेच वर्दी देते की राजे आले तर ते नौबती वाजतात. रात्रीचे आमच्यापेक्षा स्मार्ट आहेत, आम्हाला पण माहिती. पण काय सर्च केलं पाहिजे, आपल्या राज्याचा इतिहास काय, शाहू महाराज कुठले, शिवाजी महाराज चौथे कुठले, हे नावं डबल येत असतात. हे डबल नाव येत असतात. शाहू महाराजांचं नाव कोणालाच माहित नसेल की शाहू महाराजांचं नाव शाहू महाराज नव्हतं. शाहू महाराज जेव्हा जन्मले तेव्हा 1682 साली गुळकवणी म्हणून गाव आहे जे येसुबाईंचं आजोळ आहे. म्हणजे त्या आजोळात शाहू महाराजांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांचं नाव होतं शिवाजी. ऍक्च्युली की आपल्यात पद्धत असते की महाराष्ट्रात पद्धत आहे की जी लावायचं आहे, शिवाजी, शहाजी. पाणी हे वापरायचं तळ वेगळं, पाणी गोडे तळ वेगळं, परत कपडे धुण्यासाठी वेगळे, आणि जी 4 तळी मेन आहेत ती पाण्यासाठी होती. त्याला ते भवानी, मंगळाई, दूधसागर हे 3 तळी सगळ्यात महत्वाची आपल्या गडावर होती. आणि त्याचं पाणी एकदम आत्ता सुद्धा त्याचा पीएच चेक केला तरी बेस्ट पाणी हे इथलं आहे. आपल्या ॲक्वागार्डचं पण नाही, एवढं पाणी इथलं चांगलं आहे. आणि तुम्ही ज्या बुरुजावर राहिलात हा बुरुज मंगळाई आहे. आणि पलीकडे जे आता रेफलिंग चाललंय त्या बुरुजाचं नाव आहे आंगलाई बुरुज. आता विकिपीडियाला सुद्धा ह्या बुरुजाचं नाव तुम्हाला दिसणार नाही, तर हा आंगलाई बुरुज आहे. आंगलाई बुरुजाचं नाव आंगलाई बुरुज का पडलं असावं याचा एक विषय आहे की समर्थ रामदासांनी जेव्हा रामाची मूर्ती अंगापूरच्या डोहात गावली त्याच टायमिंगला एक देवीची मूर्ती सापडली. ती देवीची मूर्ती आणून त्यांनी त्या दरवाजाच्या डाव्या बाजूला बुरुजात तिथं मंदिर आहे, ते आंगलाई देवीचं मंदिर आहे. त्यासाठी या बुरुजाला आंगलाई देवी, आंगलाई बुरुज ही कलाटणी आहे. पुढच्या पिढीला तुम्ही काय देणार आहे आणि पुढच्या पिढीनं काय घेतलं पाहिजे यासाठी तुम्हाला या सगळ्यांनी इथं खटाटोप करून आणले. त्याचं तुमच्या अभ्यासक्रमात
तुम्ही काय शिकलं पाहिजे? लोक सगळी मुलं मध्ये काय तिकडे ती मारामारी होती, आता गन मशीन घेतात, आता पबजी खेळून तुम्ही लगेच मारताय त्याला. तसं नाही, तुमच्या मनगटात जोर पाहिजे तर तुम्ही जगणार आहे 50-60 वर्ष. आता लाईफ कमी झालंय, त्यामुळे तुम्ही कसं राहिलं पाहिजे, तुम्ही काय खाल्लं पाहिजे, तुमची दिनचर्या काय पाहिजे. शिवाजी महाराज कसे जगत होते, त्यांचा दिनक्रम काय होता, एवढा खटाटोप स्वराज्याचा सांभाळायचा होता. 50 वर्षाचाच कालावधीत एवढं केलं. आज आपण 50 वर्षाच्या काळात आपण काहीच करू शकत नाही. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो, डोळे मिटून घेतो. असलं आहे आणि हे ब्रँड आहे आणि ह्याच्यावर पहिलं फळांच्या आहे ना नक्षीकाम करायचे. ते नक्षीकाम केलेले वडगाव म्हणून आहे ना, ते जयराम वडगाव स्वामींचं, तिथल्या भिंतीत आम्ही काढतो. कधी काठी, भवानी, परत दूधसागर अशी वेगवेगळी नाव आहेत आणि एक इंग्लिश नाव आपलं फारसी नाव आहे. ह्या जी 2 तळी पिण्यासाठी होती का? पिण्यासाठी. मांडी तुझी दे एकदा माझ्या उशाला, माझ्या राजा र, माझ्या शिवबार, माझ्या राजा र, माझ्या शिवबार, माझ्या राजा र, माझ्या शिवबार, माझ्या राजा र, माझ्या शिवबार. तुम्ही हे मंदिर बघताय, बऱ्याच इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार हे काय आहे, कसली जड आहे. कोण म्हणलं त्यात गोळ्या ठेवायची, दारू गोळा ठेवायची म्हणून ती जड आहे, पॅक आहे, जाड आहे. नंतर असं लक्षात आलं की हा कट्टा कशासाठी बांधला. 1818 मध्ये इंग्रज अधिकारी इथं राहत असताना हा वाडा होता, कारण हा वाड्याचे अवशेष होते. तर त्या वाड्याच्या अवशेषात एका इंग्रज अधिकाऱ्यानं, माझ्याकडे फोटो आहेत, मी स्वतः हे केलेले, जेव्हा आम्ही कन्झर्वेशन करताना मी संग्रहालय समितीवर आहे, त्या संग्रहालय समितीत आम्ही पेंट देत होतो, तेव्हा एक गावलं तर मेजर अलर्ट म्हणून त्यानं नाव लिहिलंय त्याच्यावर खांबावर, अजून आहे मेजर अलर्ट आणि 1881 साल लिहिले ते. म्हणजे 1881 सालापर्यंत तिथं राजदरबारातले अवशेष होते. 1881 नंतर 19व्या शतकात ते खाली आणले आणि आता जे ओरिजिनल खांब आहेत इथले ते आपल्याकडे आहेत. आपण त्याचा राजवाडा बनवलाय. संग्रहालय कोणी बघितलं असेल त्याचं ओरिजिनल नाव शिवाजी, कारण महापुरुषांची नावं द्यायची परंपरा महाराष्ट्रात होती. कितीतरी शिवाजी महाराज आले, 4थे, 5वे, 6वे, 7वे, 8वे. महाराजांच्या टेक्निक मधनं मी हे केलंय. बाहुबलीची लढाई बघितली ना, ती तलवार तोडतो तो अख्ख्या हिंदुस्थानात आपलं माझ्या तलवारीला तुम्ही नाव ठेवू नका, कटापाला म्हणतो ना, तो कटाप म्हणतो शक्य नाही, असं करतो म्हणतो, ही तलवार कामाची नाही म्हणते. त्याला परज असते ना मधली, ही शीर, जसे आपल्याला अंग आहेत तसे तलवारीला अंग आहेत, नाक, घसा, डोळा, खाली सगळे तोटी हे त्याला अंग आहेत. दुधारी, एकधारी, एक बाजू असे तलवारीला अंग आहेत. त्या अंगाला तो लगेच कापतो, खडखड दिसून ते तोडतो तलवार. तो हे असलं कामाच नाही म्हणतो. म्हणून म्हणतो तो की मी असला योद्धा बघितलाच नाही तुझ्यासारखं. हे कुणाची वाक्य पडो देह माझा तया मातृभूमी, पडो